नमस्कार, दंडवत. चला तर आपण टेरेसवर चुलीवरची खिचडी बनवणार आहोत आणि ती अशी छान लागते. चुलीवरची खिचडी खायला सगळ्यांना मजा येते. तर घेतलं हे साहित्य. हा घेतला मसाला, मीठ घेतलं, कांदे चिरून घेतले आणि टोमॅटे कट करून घेतले, बटाटे घेतले, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे घेतले, गाजर पण घेतले. सगळं असं साहित्य घेतलं. जे जे खिचडीला पाहिजे असतं ते घेतलं. आणि खिचडीला काय सगळं काही आपल्या घरात जेवढ्या वस्तू थोड्याफार भाज्या उरलेल्या असल्या तेही खिचडीमध्ये टाकल्या तरी चालतं. आणि हा गरम मसाला आहे, हा खानदेशी गरम मसाला आहे आणि आपण घरी तयार करून घेतलेला आहे असा. आणि त्याच्यात खोबरं टाकून मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आता चुलीवर ठेवलं पातेलं ठेवलं आणि पाणी गरम करून घेणार आहोत आपण. पाणी का गरम करून घेणार आहोत तर आपल्याकडे एकच चूल आहे. आधी पाणी गरम करून घेऊ आणि मग फोडणीला घालू म्हणून पाणी गरम करून घेतलं. हा किती सुंदर असा चंद्र आहे. रात्रीची वेळ आहे आणि टेरेसवर आपण सगळेजण बसलो आहेत. आता घालायची आहे फोडणी. आणि दादा तिकडे राहतो, माझी माई याला राहते मुंबईला, म्हणून त्यांना अशा गोष्टी करायला खूप आवडतं आणि चुलीवरचं पण जेवण खूप आवडतं त्यांना. आता घालू फोडणी. तेल घातलं, आता लसूण घातलं, कढीपत्ता आणि लसूणबरोबर सोबत अद्रकही घातलं. आता अशी छान अशी कडक फोडणी आहे बरं काही. त्याच्यात टाकले कांदे आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत छान असे. आणि जरा जाळा जास्त लागला म्हणून मी बाजूला एक सरपंच छान होतं ना म्हणून जाळ जास्त लागला होता म्हणून बाजूला करून घेतलं एक काडी आपली सरपणाची. आणि छान असं आपण खमंग असे कांदे परतून घेणार आहोत. आणि व्लॉग आहे ना तो शेवटपर्यंत बघा बरं का. आला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला छान वाटेल. हे टाकले मी फोडणीमध्ये शेंगदाणे. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे टाकले मसूर माझी भाजी केली होती त्याच्यातनं थोडे उरले होते, ते पण मी खिचडीमध्ये घातले आणि खिचडीची चव वाढेल त्याच्याने. आता हे घातले ओटाने पण घातले. मी तुम्हाला म्हटलं नाही का, जी थोडीफार भाजी उरलेली असली ना, आपण बनवतो भाजी आणि ती जास्त होईल म्हणून थोडीफार आपण काढून ठेवतो. मग ती भाजी आपण खिचडीमध्ये सुद्धा वापरली तरी चालते. खिचडीचं जे काही आपलं जीवनसत्व आहे ते वाढतं. मग हे टाकला मसाला आणि मसाला पण खमंग असा परतून घ्यायचा आहे आपल्याला, खूप सुंदर असा. आणि जेवढा परतवला ना मसाला तेवढी खिचडी छान लागते. म्हणून मसाला सगळं काही साहित्य आहे ना ते परतून घेऊ आपण. आणि आता टोमॅटो का बरं टाकले की मसाला जळू नये. फोडणी त्याला पाणी असतं ना, तर टोमॅटो टाकल्यावर फोडणी जळत नाही. त्याच्यामध्ये अजून बराच वेळ आपण परतू शकतो, नाहीतर मग करपेल खाली मसाला आणि खिचडी बरोबर लागणार नाही म्हणून. आणि तसं मी पातेलं चांगल्या बुडाचंच घेतलं आहे, जाड बुडाचं पातेलं आहे आपलं म्हणून. पण तरी पण टाकले टोमॅटो तर छानच असतं गॅसवर सुद्धा बरं का. आणि आता टाकणार आहोत आपण मीठ टाकल्यावर कसं मसाल्यांची चव वाढते. मिठामध्ये कुठलाही मसाला शिजवला ना आपण तर त्याची चव वाढते. पण बघा, तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल, अंदाज नाही येत एखादी वेळेला, तर तुम्ही नंतरही टाकला तरी चालू शकतो. पण मला आहे अंदाज, आता एवढ्या वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे, सवय आहे, म्हणून मी टाकून घेतलं मीठ आणि छान आता परतून घेते. मिठामध्ये परतवलं ना तर त्याची चव वाढते, तुम्हाला मी सांगितलंच आहे. आणि आता मसाला शिजण्यासाठी पाणी टाकू आपण, थोडं जास्त नाही, 2-3 वाट्या पाणी टाकेल मी त्या गरम पाण्यातनंच पाणी घेऊन टाकलं आणि त्याला थोडा वेळ शिजू द्यायचा, परतून घ्यायचा. आणि मग आपण दुसरं पाणी जे राहिलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि माझे आहे ना आतपाव डाळ आहे, म्हणजे आणि पाव किलो डाळ आहे आणि अर्धा किलो वजनी तांदूळ आहेत. आणि मापाने पाव डाळ आणि पावशर तांदूळ आहेत असं आहे ते म्हणजे साहित्य. आणि त्याला मी 2 लिटर पाणी गरम केलेलं आहे. आणि चवीसाठी मीठ वापरणार आहे. बाकी तर तुम्ही पाहिलंच आहे. आपल्याला जेवढं पाणी ते जसं आपल्याला कळेल तसंच मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त खारंही नाही आणि आळं नाही, असं होईल. असं रोजच्या सवयी असतातच आपल्याला, गृहिणींना चांगल्यापैकी सवयी असते. आणि आता टाकली हिरवीगार कोथिंबीर. आता उकळी येऊ देऊ आपण, तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊया. हे तांदूळ धुते मी 2 पाण्याने धुवून घेते आणि 3ऱ्या पाण्याने मी
खिचडी उकळी आल्यावर त्याच पाण्यातून तांदूळ उचलून आणि पातेल्यात टाकणार आहे. उकळी आल्यावर अशी खिचडी बनवणार आहोत आणि अंगत पंगत जेवणार आहोत आम्ही टेरेसवरच. खूप चांगलं वाटतं ना. मुलं बाळं होते, हे सगळे जमलेले होते, सून होती, मुलगा होता, ताई होती माझी. मग आम्ही सगळे जेवायला बसलो ना तर अंगत पंगत खूप छान वाटतं. म्हणून आता त्यांना सगळ्यांनाच वाटलं की आपण वरतीच करून स्वयंपाक आणि मग तिथेच जेवू असं. मग सगळ्यांनी मदत केलं आणि साहित्य वरती चढवलं आणि आम्ही तिथेच खिचडी केली मग अशी छान अशी. आणि करायला पाहिजे ना, आपल्या घरातल्या घरात पार्टी करायची, आपल्या घरातल्या घरातच आनंद घ्यायचा कुठल्याही गोष्टींचा. आम्ही असंच करत राहतो. आणि पार्टीला जायचं, आम्हाला वयस्कर माणसं आहेत ते काही होत नाही, त्यांना जायचं ते जातात, मी घरीच करत राहते आणि मग ते पण आनंद घेतं आमच्यासोबत आणि छान होतो. आधी तर चुलीवरच, आम्ही लहान होतो ना तेव्हा चुलीवरचा स्वयंपाक खायची, त्याची चवच वेगळी असते. आपण करतो एरवी आणि वेळ नाही आता कोणाला, तेव्हा वेळ पण होता. आता जो तो मुली पण जॉब करतात, सगळ्यांनाच वेळ नाही म्हणून आपण गॅसवरच करतो. पण ठीक आहे, जसं आहे तसं. आता खिचडीतलं पाणी जरा आटत आलं आणि आता निखाऱ्यांवर शिजवणार आहोत आपण. जेवढी काही कच्ची राहिली आहे खिचडी तेवढी निखाऱ्यांवर तयार करणार आहोत. आता हे बघा, आता उलटपालट करून घेते एकदा, मग अजून छान होईल. आणि किती मोकळी मोकळी झाली. आणि स्पेशल मी खिचडीचेच तांदूळ वापरत असते. दुकानावर मिळतात, किराणा दुकानावर स्पेशल खिचडीचे तांदूळ. आणि तुरीची डाळ तर आपली घरचीच असते, ती पण विकतच आणतो आम्ही, पण मी एकत्र घेते. आणि हे वाढलं बघा ताट, देवाला नैवेद्य दाखवू आणि बाबांना जेवायला देऊ म्हणून ताट वाढलं आम्ही. सगळ्यात पहिले पापड, कांदा, पेरू, खिचडी, कढी सगळं आणि सगळ्या बाकीच्यांना पण ताटं वाढून घेतले बघा. आणि आम्ही आता सगळे जेवायला बसणार आहोत आणि तुम्ही पण जेवायला या बरं का. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.